Hello dear students, today we are going to learn an interesting topic from your environmental studies textbook, and that is lesson number 18, My Family and Home. Children, in the previous video we have learned some part of this lesson. If you haven't watched that video, then please do watch it first, as it will help you to understand the lesson better. The link of part 1, lesson number 18, My Family and Home, is given in the description box below. You can find it in the comment box too. Now try this, decorating the house. मुलांनो, आता तुम्हाला तुमच्या घराची सजावट करायची आहे. Get together and decide how you want to decorate the house. घराची सजावट कशी करायची हे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे. Ask adults to help with those things that you can't do yourself. आणि जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही, त्या सजावटीसाठी तुम्ही मोठ्यांची मदत घ्यायची आहे. What materials have you used for the decoration? In the list of materials given below, put a cross against those materials that should not be used as far as possible. Explain why they should not be used. मुलांनो, डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं साहित्य वापरलं बरं? कोणतं मटेरियल वापरलं? आणि आता इथे खाली काही मटेरियल्स दिलेले आहेत. त्या मटेरियल्समधले कोणते मटेरियल जास्त वापरू नये ते आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग आता आपण कोणत्या थिंग्स दिलेल्या आहेत, कोणते मटेरियल्स दिलेले आहेत डेकोरेशनसाठीचे ते आपण पाहूयात. फ्लावर्स वापरले तर चालतात का मुलांनो? तर हो, कारण की फ्लावर्स हे डिकम्पोज होतात. अजून काय वापरावं लागतं आपल्याला डेकोरेशनसाठी? थर्माकॉल. मला सांगा मुलांनो, थर्माकॉल वापरलेला चांगला असतो का? तुम्ही म्हणाल गणपतीच्या डेकोरेशनमध्ये थर्माकॉल वापरला जातो, किंवा अजूनसुद्धा बरेच डेकोरेशन आपण घरामध्ये करतो तेव्हासुद्धा थर्माकॉल वापरला की छान डेकोरेशन होतं. पण मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, थर्माकॉलला डिकम्पोज व्हायला भरपूर वर्ष लागतात. थर्माकॉल सहजासहजी डिकम्पोज होत नाही आणि मग हा थर्माकॉल वर्षानुवर्ष तसाच पडून राहतो आणि ते आपल्या एन्व्हायरमेंटसाठी हानिकारक आहे. मुलांनो, प्लास्टिकचा वापर हा आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, प्लास्टिकसुद्धा फार सहजासहजी डिकम्पोज होत नाही. प्लास्टिकला डिकम्पोज होण्यासाठी 500 to 1000 इयर्स लागतात. त्यामुळे प्लास्टिकचा वापरसुद्धा डेकोरेशन करताना जास्त प्रमाणात करू नये. पेपर हा लवकर डिकम्पोज होतो, कारण की पेपर ट्रीजपासून बनवले जातात. त्यामुळे पेपरचा यूज आपण केला तर चालतं. रंगोलीसुद्धा आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. आणि केमिकल कलर्स. मुलांनो, केमिकल कलर्सचाही वापर जास्त करणे हानिकारक असते. तर थर्माकॉल आपण वापरू नये जास्त. प्लास्टिकसुद्धा आणि केमिकल कलर्ससुद्धा डेकोरेशनसाठी आपण जास्त वापरलेले चांगले नसतात. नाव कॅन यू टेल चिल्ड्रन? फेस्टिवल्स म्हणजे सण. वाय डू वी सेलिब्रेट फेस्टिवल्स? आपण फेस्टिवल्स का बरं साजरे करतो? आणि व्हॉट आर आर फेस्टिवल्स लिंक्ड विथ? आपल्या सणांचा संबंध नक्की कशाबरोबर आहे? मुलांनो, आपले सगळे सण हे निसर्गाचे रक्षण करणारे आणि कृषी म्हणजेच शेती संस्कृतीशी नाते जोडणारे आहे. शेतीची आपलं जे नातं आहे ते नातं सांगणारे हे आपले सगळे सण आहेत. वी सेलिब्रेट मेनी फेस्टिवल्स इन द फॅमिली. मुलांनो, आपण आपल्या कुटुंबामध्ये अनेक सण उत्सव साजरे करत असतो. इन द सेम वे डिफरंट काइंड्स ऑफ फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन डिफरंट रिजन्स ऑफ द कंट्री. तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव, सण, समारंभ साजरे केले जातात. ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन आर कंट्री. मुलांनो, आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. मेनी ऑफ आर फेस्टिवल्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंट. आणि आपल्या देशामध्ये जे सण समारंभ साजरे केले जातात, जे सण उत्सव साजरे केले जातात, ते आपल्या शेतीशी आणि आपल्या पर्यावरणाशी रिलेटेड आहेत. होली इज द फेस्टिवल दॅट मार्क्स द एंड ऑफ विंटर. होळी हा सण
हिवाळ्याच्या शेवटी येत असतो मुलांनो. इन पंजाब बैसाखी इज सेलिब्रेटेड ॲट हार्वेस्ट टाईम. आणि पंजाबमध्ये बैसाखी साजरी केली जाते हार्वेस्ट टाईम म्हणजे काय की ज्या वेळेस आपले क्रॉप्स हे पूर्ण रेडी होतात आणि आता ते काढले जातात त्याला म्हणतात हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंगच्या टायमाला पंजाबमध्ये बैसाखी साजरी केली जाते. इन महाराष्ट्र वी सेलिब्रेट बैलपोळा वेन द सोईंग ऑफ द क्रॉप्स इज ओव्हर. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बैलपोळा साजरा करतो. हे बघा इथे या पिक्चरमध्ये बैलपोळा साजरा करत आहे. बैलपोळ्याच्या वेळेस आपल्या इथे काय असतं मुलांनो, बैलांना छान अंघोळ घातली जाते, त्यांना छान सजवलं जातं, बैलांची पूजा केली जाते. का बरं बैलांची पूजा केली जाते? कारण हे बैल शेतामध्ये आपल्याला फार मदत करत असतात. त्यांच्यामुळेच आपले पिकं अगदी छान येतात. आपले क्रॉप्स जे आपण शेतामध्ये लावलेले आहेत ते अगदी छान येतात. ड्युरिंग द हार्वेस्ट सीझन इन तमिळनाडू पोंगल इज सेलिब्रेटेड. तमिळनाडूमध्ये हार्वेस्टिंग सीझनमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. व्हाईल इन केरला दे सेलिब्रेटेड ओणम. आणि केरळामध्ये कोणता सण साजरा केला जातो तर ओणम. दसरा, दिवाळी अँड गुढीपाडवा आर सेलिब्रेटेड व्हेन द फार्म प्रोड्यूस इज रेडी. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा हे फेस्टिवल्स केव्हा साजरे केले जातात? जेव्हा आपल्या फार्ममधले सगळं जे क्रॉप्स वगैरे आहेत ते पूर्णपणे रेडी असतात त्यावेळेस दसरा, दिवाळी, गुढीपाडवा हे फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात. पर्युषण पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, ख्रिसमस अँड पतेती आर इम्पॉर्टंट फेस्टिवल्स. मुलांनो, पर्युषण पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे महत्त्वाचे सण आहेत. व्हॉट एव्हर द फेस्टिवल ऑल इंडियन्स टेक पार्ट इन देम हॅपीली अँड विश वन अनादर वेल. कोणताही सण असोत सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देखील देतात. इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे आर आर नॅशनल फेस्टिवल्स. मुलांनो, इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे हे आपले नॅशनल फेस्टिवल्स आहेत. ऑल सिटिझन्स सेलिब्रेट देम. सगळे आपण नागरिक, सिटिझन्स म्हणजे काय तर सगळे आपण नागरिक, या भारताचे नागरिक आहोत आपण, हो की नाही. मग आपण सगळेजण मिळून इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे सेलिब्रेट करत असतो. इंडिया गेन इंडिपेंडन्स फ्रॉम द ब्रिटिश ऑन 15th August 1947. Hence that day is celebrated as Independence Day. मुलांनो, 15th August 1947ला आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि म्हणूनच आपण 15th ऑगस्टला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करत असतो. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन केम इन टू इफेक्ट फ्रॉम द 26th of January 1950. सो दिस डे इज नोन ॲज रिपब्लिक डे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950पासून सुरू करण्यात आली, म्हणून हा दिवस आपण रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो. फेस्टिवल्स ब्रिंग पीपल टुगेदर. द फिलिंग ऑफ टुगेदरनेस ग्रोज. मुलांनो, सणांमुळे लोक एकत्र येतात आणि त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते. फेस्टिवल्स इन्क्लूड सॉंग्स, डान्स, rangolis, games, competitions and races. This gives us joy. While celebrating festivals, we must take care not to harm the environment. Small children and old people suffer if music is played too loud. Loud noises cause noise pollution. मुलांनो, ज्यावेळेस आपण सण समारंभ साजरे करत असतो त्यावेळेस गाणे, डान्स, रांगोळ्या, गेम्स आणि रेसेस या प्रकारांची खूप रेलचेल असते. स्कूलमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण नॅशनल फेस्टिवल्स सेलिब्रेट करत असतो त्यावेळेस आपल्या इथे बऱ्याच कॉम्पिटिशन ठेवलेले असतात. सिंगिंग कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन, अजून असेच बऱ्याच प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आनंद मिळतो. सण, उत्सव, फेस्टिवल्स साजरे करताना आपण एन्व्हायरमेंटची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात गाणी लावली तर जे ओल्ड पीपल आहेत त्यांना त्रास होतो आणि जी लहान मुले आहेत त्यांनासुद्धा त्रास होत असतो. मोठ्या आवाजामुळे नॉईज पोल्युशन होतं. नाव डू यू नो चिल्ड्रन, इंडिया हॅज सेव्हरल आदिवासी ट्राईब्स. द वारली ट्राईब लिव्स इन ठाणे डिस्ट्रिक्ट.
In June, at the beginning of the monsoon, they celebrate a family festival called Koli Bhaji. Koli is a wild plant that is used as a vegetable. This plant grows after the rain begins. Family members go out into the surroundings and collect fresh, tender koli. This vegetable is cooked and an offering is placed before the gods. Then all the members of the family eat together. आदिवासी ट्राईब्स म्हणजे आदिवासी जमाती. महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत आणि ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये वारली ही आदिवासी जमात आढळते. मुलांनो, जून महिन्यात ज्यावेळेस पावसाची सुरुवात होते ना, त्यावेळेस या जमातीमध्ये कोळी भाजी नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो, एक कौटुंबिक फेस्टिवल साजरा केला जातो. कोली हे एक प्लांट आहे, वाईल्ड प्लांट आहे. तर ज्यावेळेस पाऊस सुरू होतो त्यावेळेस हे प्लांट आजूबाजूच्या परिसरामध्ये उगवलं जातं आणि मग हे जे लोक आहेत या जमातीतले ते आजूबाजूच्या परिसरात जातात आणि या प्लांटचे ताजे ताजे पानं काढून आणतात आणि मग या पानांची भाजी शिजवून देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर कुटुंबातील सगळेजण मिळून ही भाजी खातात. Do you know, children? Makar Sankrant is a festival celebrated in winter. On this day, friends and relatives give each other तिळगुळ, सेसम and जॅगरी. तिळगुळ कशापासून बनवलं जातं? तिळापासून आणि गुळापासून. Sesame is an important winter crop. Sesame is a good food for winter as it helps to keep us warm. मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र, आपले रिलेटिव्स एकमेकांना तिळगुळ देतात. तीळ हे या काळातील होणारे महत्त्वाचे पीक आहे. थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी तीळ खाणे चांगले असते. Now, what we have learned from this lesson, children? In a family, we are secure in every way. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. Families are of different types: small families, big families, extended families. A family tree shows several generations of people. Every household chore is important. We must keep our house and surroundings clean. Many of our festivals are linked with agriculture and environment. Independence Day and Republic Day are our national festivals. Festivals increase the feeling of togetherness among people. During festivals, we meet each other, talk to each other, and feel connected. Exercises. Answer the following in one sentence. What does a family provide? Answer. A family provides us food, clothing, and shelter. Who takes care of us when we are ill? Our parents take care of us when we fall ill. When do members of an extended family come together? Members of an extended family come together on several occasions, such as celebrations of festival. What kind of activities occur during a festival? The activities that give us joy, such as song, dance, rangoli, games, competitions, and races occur during a festival. Right, whether right or wrong. We must help each other in times of difficulties. Right. All family members should share the household chores. Right. Garbage should not be thrown in garbage bin. Wrong. Music should not be played so loud as to cause noise pollution. Right. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.